हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिकावरती हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज, सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दादा महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की, सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की, ब्रह्मलीन सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय। राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान सर्व संतन की जय। नाही काय गरज नाही जाऊ दे. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसा महापातकनाशनम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी। जे ज्ञानाचा कुरुटा तेथ सेवा हा दारवंटा। जो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेने अंतकरण बोधले संकल्पनाये। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 4। चौथ्या अध्यायातला 34 नंबरचा श्लोक आपण सेवेसाठी घेतला। करू सद्गुरूंच्या कृपेने एक तासभर सेवा। श्लोकाचा अर्थ आहे मराठी वाचून दाखवतो म्हणजे कारण आपल्याला काही संस्कृत कळत नाही। वाचता तर जेमतेम मुश्किलीने वाचू शकतो आपण संस्कृत, कळायचं ती देवभाषा आहे, ते काय आपल्यासारख्याला कळत नाही। पण संतांचे उपकार आहे का आपल्याला मराठीमध्ये ज्ञानेश्वरी तयार केली त्यांनी। ज्ञानेश्वरीवर पण अजून मराठीमध्ये खाली भाषांतर केलं आहे, संतांचे उपकार आहे आपल्यावर।
कारण ती भाषा आपल्याला कळत नाही. म्हणूनच माऊलींचा अवतार आहे खरा. भगवंताने पाहिलं बाबा आता ही संस्कृत भाषा काय समाजाला कळाना, आणि नेमकं ज्ञानाची गोष्ट आहे. गीता म्हणजे काय? जीवाच्या उद्धाराचं ज्ञान आहे त्याच्यात, आणि ती जर कळाली नाही मग कसं जीवाचं कल्याण होणार आहे. म्हणून परत महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, परत त्याच भगवान परमात्म्याला दया आली, माऊलींच्या रूपामध्ये परत अवतार घेतला, आणि अवतार घेऊन परत हे तेव्हा जे कार्य केलं होतं तेच कार्य परत केलं. पण तेव्हा चक्र घेऊन आला होता. जशी परिस्थिती असेल तसं यावेळेस मात्र संतांच्या रूपामध्ये आले. कारण काय होतं, भगवंताचं असं आहे, ते पुढं ववेतीलच. आता श्रीकृष्ण कोपुनी ज्याशी मारी, भगवान परमात्मा उद्धारच करतो, पण तो मारून उद्धार करतो. जीवनमुक्तीचा आनंद घेता येत नाही. मुक्त जी स्थिती आहे, महात्मे मोठे मोठे महात्मे ती मुक्त झालेली, देहात असतानाच मुक्त झालेली, आणि राहिलेलं मग आता दिवस चारी खेळीमेळी, राहिलेल्या आयुष्याचा आनंद घ्यायचा, भक्तीचा आनंद घ्यायचा, भगवंताच्या भक्तीचा आनंद घ्यायचा. म्हणून संतांचं काम तसं आहे, भगवंताचं तसं नाही. भगवंत मारून उद्धार करतो, आणि संत मग जिवंतपणे उद्धार करतो. म्हणजे बरेच असे प्रमाण आपल्याला सांगता येईल, याची देही याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा. म्हणजे संत जिवंत असतानाच आपल्याला मुक्त करतात, आणि भगवंताचं असं आहे, मग तो मुक्त करतो पण त्याचा कार्यक्रम करतो. म्हणून श्लोकाचा अर्थ असं सांगितला आहे का, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. म्हणजे ते आत्मज्ञान आहे जे गीतेमध्ये सांगितलं. सगळेच ग्रंथ, सगळे संत, सगळे वेद असतील, श्रुती स्मृती, सगळ्यांचा उद्देश एकच आहे का आत्मज्ञान सर्वसामान्यपर्यंत जावा. म्हणून ते ज्ञान आचार्यजवळ जाऊन साष्टांग नमस्कारणे. आचार्य म्हणजे आपले सद्गुरू असतील, समर्थ सद्गुरू, अधिकारी सद्गुरू, त्यांना बंध मोक्षाधिकांविषयी प्रश्न करून व त्यांची सेवा शुश्रूषा करून तू संपादन कर, आत्मज्ञान संपादन कर. संतांजवळ बसल्यानंतर काय मागायचं आहे आपल्याला किंवा काय मिळवायचं आहे हे त्या श्लोकामधून सांगितलं, आणि ते ज्ञान कोणाकडे मिळते हे पण सांगितलं. तत्ववेत्ते ज्ञानी तुला ज्ञान सांगतील, कारण त्यांच्याकडे ते ज्ञान आहे, त्यांना ते अनुभवाला आलेलं आहे भगवंताची सेवा करून, नामस्मरण करून. कारण इथं सेवा करायला सांगितलं आहे, सेवा केल्याशिवाय काहीच नाही भेटत मला. म्हणून अशा संतांची जर सेवा केली ना तर ते स्वतः ज्ञानी आणि तुला ते ज्ञानाचा उपदेश करतील. म्हणून असा हा श्लोक सांगतो, ते ज्ञान जर तुला मिळवायचं असेल तर तनुमनु जीवे चरणाशी लागावे म्हटले. हे सगळं संतांच्या चरणावर समर्पित करून द्यायचं, तेव्हा आपल्याला संत उपदेश करतात. म्हणून तो आपण ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आखी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. आता हे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान अनेक शब्द आहे त्याला. दीक्षा म्हणतं, कोणी अनुग्रह म्हणतं, बोध म्हणतं, कोणी अनेक शब्द आहे त्याला, पण वस्तू एक आहे. मग ते ज्ञान म्हणजे काय आपण ते एकदा समजून घेऊ. मग नंतर ते ज्ञान कसं भेटेल, कोणाकडे गेल्यावर भेटेल, त्याला कसं अधिकारी महात्म्य पाहिजे ते आपण पाहू. मग ज्ञान म्हणजे काय पाहू. ब्रह्मज्ञान म्हणजे काय, नेमकं ब्रह्मज्ञान म्हणजे काय. आता प्रश्न आहे आपल्याला. ब्रह्मज्ञान शब्द बऱ्याच वेळेस आपण ऐकलेला कथा कीर्तनामधून आत्मज्ञान शब्द ऐकलेला आहे, पण त्याचा विनियोग आपल्याला माहीत नाही कसा करायचा, कसा मिळवायचा आहे. म्हणून संतांनी हे ग्रंथ निर्माण केले सोप्या भाषेमध्ये, मराठीमध्ये आपल्याला ज्ञान सांगतात. मग ज्ञान म्हणजे काय. भगवंत सांगतं पहा, बहुतेक ह्याचा अध्याय ते ममवंशी जीवलोके जीवभूतो सनातना मनषष्टानी इंद्राणी प्रकृतीस्थानी कर्षती. म्हणजे भगवान परमात्मा स्वतः सांगतो का बाबा तू माझा अंश आहे. प्रत्येकाला, आपल्याला सगळ्यांना. आता हे त्या दिवशी आपण ओवी पाहिली, सहज ब्रह्मरसाची पारणे केले अर्जुनाला की नारायणे, त्या अवसरी आम्ही पाहुणे आलो म्हटले. आता हे ज्ञान असं अर्जुनाला सांगितलं. व्यवहारिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर भगवान परमात्म्याने युद्धाचा प्रसंग आहे, आपल्यासारखे निवांत नव्हते ते. युद्ध हे दोन्हीकडून 18 औक्षणी सैन्य आहे, आणि आता काही वेळात युद्ध चालू होणार आहे, आणि त्या युद्धामध्ये हा उपदेश आहे ब्रह्मज्ञानाचा. आपलं युद्ध चालू आहे. युद्ध आहेच ना. एक महाराजांचा अभंग आहे, रात्रंदिवस आम्हा
युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग. म्हणजे आपलं युद्ध कशाशी आहे? आतमध्ये मनाशी. कारण हे मन फार विचित्र आहे. सगळं परमार्थाला आड एक वस्तू कोणती असेल तर ती म्हणजे मन आहे. गंज वाटतं सगळं करावं, वाऱ्या करावं, दिंड्या करावं, सगळं करावं वाटतं. पण परत इकडं रमतं ते थोडं. नको म्हणतं बाई, तिकडे गेलं तर हे कोण करील. म्हणजे हे मन अवघ्या उपचारा एक मनची दातारा. हे सगळ्याला एक मनच कारण आहे. सैन्य दोन्ही बाजूला ना आता युद्ध करायचं आहे. आणि तेव्हा अर्जुनाला उपदेश आहे. म्हणजे काय तिथं परिस्थिती असेल, आपली ना अर्जुनाची काही वेगळी परिस्थिती नाही. पण जरी अर्जुनाला सांगितलं ते ज्ञान, पण ते हे लिहून ठेवायची काय गरज होती? ग्रंथ निर्माण करायची काय गरज होती? परत माऊलींनी त्याच्यावर टीका केली त्याची काय गरज होती? त्या टीकेला परत आपल्याला ओव्या कळत नाही. कारण आता 56 भाषाचा केलंच आहे गौरव. याचे 56 भाषा आहे आणि ते कळत नाही. तर माऊली अवतारी होती म्हणून त्यांना सगळं अवगत होतं. पण आपल्यासारख्या सामान्याला कळत नाही. मग काय करायचं? मग आता हे मामासाहेब दांडेकर असतील, अजून साखरे महाराज असतील, यांनी त्या टीका केल्या. टीका म्हणजे मराठी त्याच्यात अर्थ आपल्याला सांगितला, आपल्याला ओव्या कळत नाही म्हणून. पण आता ज्ञानेश्वरी आपण बऱ्याच वेळेस वाचली ना आजपर्यंत. काय मतीचा अर्थ असावा गीतेचा, ज्ञानेश्वरीचा काय अर्थ असावा? एका वाक्यात जर ज्ञानेश्वरी सांगायची ठरली, एका वाक्यात जर गीता सांगायची ठरली, तर मग कसं करायचं? आपण पारायण करतो आता बऱ्याच वेळेस. आता गाथा पारायण चालू आहे तुमच्याकडे. गाथा तसा सोपा आहे, मराठी भाषा आहे. आणि महाराज शेतकऱ्याच्या कुळामध्ये अवतार घेतला होता, त्याच्यामुळे सहजच आपल्याला समजन अशी भाषा होती अभंगाची. त्याच्यात आता सार्थ केलेत, अर्थासहित गाथे, त्याच्यामुळे अजूनच सोपं झालं. पण गीता फार अवघड आहे. मग ह्या महात्म्यांनी त्याचा मराठीमध्ये भावार्थ केला खाली. पण फक्त भावार्थ तुम्ही वाचून पहा, नाही मिळायला लागत. कारण याच्यात इतके मार्ग सांगितले ना भगवंतापर्यंत जाण्याचे. फार अज्ञानी जो भक्त आहे, म्हणजे सगळ्यात खालच्या लेवलचं, ज्याला काही कळत नाही, त्याच्यापासून तर ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणले ना माऊलींना. मग जे ज्ञानी आहे, मोठे मोठे पंडित आहे, शास्त्री आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपदेश आहे. जसा अमृतानुभव आहे, तसं गीता पण काय सामान्य ग्रंथ नाही, याचा सगळ्यांना उपदेश केलेला आहे. मग आपल्याला नेमकं काय लागू पडेल याच्यातलं, एवढ्या ग्रंथातलं? आता एवढा ग्रंथ एकाच्या कामाचा नसतो. एवढा पूर्ण ग्रंथ आपल्या कामाचा नाही. जे आपल्याला कळलं नाही याच्यातलं, एक साधारण अंदाज लावायचा का आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना जे आपल्याला कळलं ना ते आपल्यासाठी, जे कळालं नाही ना ते मग आता योग मार्गाने जाणार आहे. काही महात्मे, काही जपाच्या, तपाच्या, अष्टांग योगाच्या, कोणत्या अनेक मार्ग आहे भगवंतापर्यंत जाणार. प्रत्येकाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे गीतेमध्ये, ज्ञानेश्वरी प्रत्येकाला. मग आपल्या जे सारखे जे सामान्य आहे त्यांना ते मराठी वाचून पण, म्हणजे आम्हालाच कळत नव्हती सुरुवातीला ज्ञानेश्वरी. ओव्या वाचायचं, श्लोक तर काही विषयच नव्हता. आपण काय संस्कृत पुढे शिकलो नाही, काय नाही. ओवे वाचता यायचे पण ओव्यांचा अर्थ कळत नाही. मराठी वाचलं तरी मराठीचा सुद्धा अर्थ कधी कधी लक्षात येत. त्याला कारण असं आहे, सद्गुरू कृपा जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत ग्रंथ पण यथार्थ कळत नाही. ग्रंथ कळत नाही, अभंग कळत नाही. आपण जे दररोज अभंग म्हणतो ना, दररोज काकडा म्हणतो, हरिपाठ म्हणतो, ते अभंगसुद्धा महाराज आपल्याला कळत नाही. सद्गुरूंची जेव्हा कृपा होती ना तेव्हा त्याचा यथार्थ अर्थ आपल्याला कळतो. मग असा प्रसंग आहे युद्धाचा. आपण म्हणतो गीता अर्जुनाला सांगितली. मग हे नंतर ग्रंथ तयार करून ठेवण्याचा काय उद्देश असेल? आता अर्जुन तर मुक्त झाला, तेव्हाच तिथंच मुक्त झाला होता अर्जुन. हृदय एक झाले, माऊली सांगतात. ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत ना मोडता केले, आपण आहेच हे अर्जुना. अर्जुनाला जेव्हा भगवंतानी हे ज्ञान दिलं तेव्हा अर्जुनाची काय स्थिती झाली माहिती आहे का देव आणि अर्जुन दोघं एकच झाले. द्वैत ना मोडता केले, आपण आहेच हे अर्जुना. म्हणजे भगवंतानी स्वतःसारखं करून टाकलं अर्जुनाला डायरेक्ट. ते मुक्ती आता तुम्ही सुज्ञ मंडळी सगळे, तुम्हाला माहिती 4 मुक्ती भगवंत देतो: स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता. त्याच्यात सायुज्य ही मुक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. सायुज्य मुक्तीसाठी एकदा तिथं गेलं ना, सायुज्य मुक्ती भेटली की त्याला परत जन्ममरण नाही. आणि आपला उद्देशच जन्ममरण आपला, कारण दुःखाला कारण जन्ममरण आहे. आणि आपण हे सगळा व्याप जो वाढवला तो कशासाठी वाढवला? आपलं दुःख जायसाठी. दुःख समूळ जावा असं प्रत्येकाला वाटत आहे. मग काय झालं, भगवंतानी गीता सांगितली अर्जुनाला, पण अर्जुनाचा उद्धार होऊन गेला. आता भगवंत आले, भगवंत पण निजधामाला निघून गेले परत.
शेवटी देहाला आल्यावर येत वरून नाही आले अवतार. येरती पामर जीव किती, जो अवताराला आला, जो देहाला आला, त्याला एक ना एक दिवस ते देह सोडावाच लागतो. पण हे ज्ञान म्हणजे काय ते अर्जुनाला सांगितलं, आणि अर्जुन एक निमित्त झाला. मग त्या अर्जुनाच्या निमित्ताने हे ज्ञान आपल्या सगळ्यांना कामं आलं. कसं, त्या दिवशी आपण दृष्टांत पाहिला. आता गाय आणि वासरू सोडलं गायला, तर मग ते वासराला पोटभर पिऊ देत नाही का पिऊन देतो पोटभर? नाही, वासरू आकडून घेतो लगेच. आणि ते दूध कोणाला? मग घरच्या माणसांना. उरलं तर मग डेअरीला. म्हणजे जसं वासराच्या निमित्ताने गाय पाणवती आणि ते दूध सगळ्यांच्या कामाला येतं, तसं अर्जुनाच्या निमित्ताने हा भगवान परमात्म्याला पाना फुटला ज्ञानाचा. कारण भगवान परमात्मा येतोच त्याच्यासाठी, संत त्याच्यासाठी येतात. मार्ग दावून आले गेले आधी दयानिधी संत ते, म्हणजे ते मार्ग दाखवण्यास उजळावया आलो वाटा म्हटले. खरा खोटा निवाडा किंवा मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. मग कोणत्या वाटा आहे त्या? सूक्ष्म वाटा कोणत्या आहे, दुस्तर वाटा कोणत्या आहे? अनेक हे कर्मकांड सांगतात. आता नाही कर्मकांडाला जिकडं तिकडं होता, पण आपल्यासारख्याला सोपा मार्ग कोणता आहे? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाणाटोणा एका नामस्मरणा वाचुनी. कलियुगामध्ये सोपा परमार्थ जे सांगतील ना ते संत बरं का. अवघड परमार्थ आहे. आता ही गीता अवघड आहे का नाही, त्याच्यातून आपण काय घेणार आहे? ही गीता सोपी करून आपल्याला सांगणं हे संतांचं काम आहे. आणि अवघडात पाडणं ते कोणाचं काम आहे आपल्याला नाही माहिती, पण एवढं माहिती आपल्याला का संत आपल्याला तुका म्हणे सोपे आहे सर्वहून, शहाणा तो त्यांनी घेत होते. सोपा मार्ग आहे. आता हे माता मावले शिक्षण नाही, काही नाही, आडाने वाचता येत नाही, लिहिता येत नाही काहींना, मग काय करायचं? त्यांना हे ज्ञान आणि योगन जपन तप सांगून जमन का? नाही जमणार. म्हणून सोपा मार्ग आपल्याला सांगितला. मग या अर्जुनाच्या निमित्ताने गीता तयार झाली, पण ते ज्ञान आपल्या सगळ्यांना आता उपयोगात येऊ राहिलं. मग याचा अर्थ असा आहे का आपल्यासाठी तयार करून ठेवलं म्हणजे निश्चित आपल्याला सुद्धा ती स्थिती प्राप्त होऊ शकते जी अर्जुनाला झाली. भगवंतांनी कृपा केल्यानंतर कुरुक्षेत्रावर ते ज्ञान दिल्यानंतर अर्जुनाची जी स्थिती झाली ना, आता अर्जुनाला सगळीकडे देवच दिसत आहे, अशी स्थिती झाली. ज्ञानाने काय होतं, ज्ञानाचा परिपाग हे समस्त ही श्री वासुदेव माऊली सांगतात ज्ञानेश्वरी. हे सगळीकडं भगवान परमात्माच भरलेला आहे अशी ज्याची दृष्टी होती त्याला म्हणतात ज्ञान झालं. अनेक लक्षणं सांगितले संतांचे. मग ती दृष्टी आपल्यामध्ये पण यावी. कारण बऱ्याच अभंगामध्ये सांगितलं पहा, यारे लहान थोर याती भलती नारी नर, कोणी पण या म्हणले तर खटनट यावे शुद्ध होणे जावे, किंवा सकळासी येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामे. म्हणजे परमार्थ कशासाठी आहे? उद्धार करायसाठी, मुक्ती मिळवण्यासाठी, जीवाचा उद्धार करण्यासाठी, आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाण्यासाठी हे सगळे साधन आहे. मग तसा अनुभव यायला पाहिजे ना आपल्याला, भगवंताचा काहीतरी अनुभव यायला पाहिजे, काहीतरी साक्षात्कार भगवंताचा झाला पाहिजे. जसं माऊलींना झाला, सगळ्या संतांना झाला, भगवंताचे अनुभव आले त्यांना, आणि ते त्यांनी ग्रंथामध्ये मांडले. मग ते अभंग पा, मग राम नामे उपजावडी सुख गडोगडी वाढवला. कशाने? संत चरण रज लागत असत, वासनेची बीज जवणी जाय. मग राम नामे उपजावडी सुख गडोगडी वाढवू लागे, कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे, हृदय प्रगटे. लक्षणं सांगितलं महाराज. भगवंताचा जेव्हा साक्षात्कार होतो ना, आता आपला तो विषय झाला तर हे ज्ञान मिळवण्याचा अधिकार कोणाला आहे? हा, तर प्रमाण झाला आपलं, सकळास येथे आहे अधिकार. हे जे ज्ञान आहे जे भगवंताने अर्जुनाला दिलं, ते ज्ञान मिळवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. असं म्हणायचं नाही का मग आता राहिलं नाही ते, किंवा आता संत नाही राहिले, आता कशाचं काय हो, आता कलियुगामध्ये काय खरं आहे? अजिबात. आपण शास्त्राच्या हिशोबाने चालू आहे, प्रमाण आहे तसे संतांनी सांगून ठेवलेलं आहे. हो का दुराचारी विषय आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती म्हटले. कसा असू द्या तो, कसा पण असू दे, फक्त संतांच्या तावडीत सापडला पाहिजे तो. आणि आपण पाहतो आपल्या आजूबाजूला कित्येक उदाहरणं असे, कित्येक उदाहरणे महात्म्यांच्या आजूबाजूला पहा. ते गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये एक विषय, तर दवाखान्यात जर आपण गेलो तर तिथे निरोगी माणसं दिसतील का हो? दवाखान्यामध्ये. दवाखाना कशासाठी?
आता सकाळीच ते आमच्या घरी विषय चालू आता. म्हटलं ते तुरकने बाबाला तुम्ही लईच सांभाळे तेव्हा, म्हणजे ते आता माणसं आपले कसे सगळे दुखण्यावालेचे ना. मग अशा माणसांना नाही सांभाळायचं. संतांनी हे सगळं चालू कशाला केलं? जिथं दवाखाना आहे तिथं पेशंटच असणार. मग जिथं संत आहे ना तिथं म्हटले वाईट माणसं दिसत आहे आपल्याला. आता आपली दृष्टी वाईट आहे तो भाग वेगळा. अहो त्याच्यातच संतांचं महत्त्व प्रस्थापित आहे. मग चांगल्याला तर कोणी सांभाळेल? दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी कसा जरी असला ना चांगल्याला कोणी जीव लावतो मला. पण एखादा अडाणी तो एखादा, आता आपण पाहतो भाऊंच्या सान्निध्यात व्यसन करून येणारे लोक होते ना, पिऊन येणारे लोक होते समोर डायरेक्ट. आम्ही गण थांबवायचा प्रयत्न करायचो महाराजात, पण तरी कधी आवेर नाही केला, बाजूला नाही लोटलं. आणि तेच आज कथाकार झाले, कीर्तनकार झाले, प्रवचनकार झाले. म्हणजे दया हा गुण असतो संतांकडं. म्हणून संतांजवळ कसा पण जाऊ द्या, फक्त एकदा तो गेल्या पाहिजे तिथं. आपणासारखे तर ती तात्काळ नाही काळ वेळता यायला की हे संतांचं महात्म्य. हे आपलं नाही, आपल्याकडं तर अनंत गुण दोष आहे. किती का दोष आहे आपल्याकडं. अंतःकरणामध्ये जर थोडं आतमध्ये डोकावून पाहिलं ना तर म्हणजे स्वतःची लाज वाटावी इतके आपल्याकडं आहेत भरलेलं आहे सगळं. पण संतांची अशी कृपा झाली महाराज आपल्यावर, आपला अंगीकार केला त्यांनी. मग संतांजवळ गेला ना तो कसा असला तरी त्याचा उद्धार पुढे व्हाव्यात येणार आहे. मुद्दा असा आपला होता की हे ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? हे ज्ञान ब्रह्मज्ञान मिळवायचा अधिकार कोणाला आहे? तर हा प्रत्येकाला अधिकार आहे, एवढं आपल्याला त्याच्यातून पाहायचं होतं. मग स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, कुणी जरी असलं तिथं, अडाणी असो, शिकलेला असो, पंडित असो, एखादा अंगठेबहादर असो, प्रत्येकाला हे ज्ञान मिळवण्याचा अधिकार आहे. मग ते ज्ञान म्हणजे काय? ज्ञान झाल्यानंतर काय होतं? तर ते ज्ञान झाल्यानंतर सर्वत्र भगवंत दर्शन होतं. रामगिरी महाराजांच्या कीर्तनामधून तुम्ही ऐकलं असेल काय, महाराज 4 दर्शनाचे प्रकार सांगतात. एक स्वप्नात दर्शन, एक ध्यानात दर्शन, एक प्रत्यक्ष दर्शन आणि एक सर्वत्र दर्शन. 4 प्रकारे. त्याच्यात सगळ्यात पहिला टप्पा जर असेल ना तर हे ज्ञान मनुष्याला भेटल्यानंतर, ज्ञान म्हणजे अनुग्रह म्हणा, तुम्ही त्याला गुरुमंत्र म्हणा. जे सद्गुरू आपल्याला सांगतात की तुम्ही ह्या नामाचं चिंतन करा, मग ते कोणतंही नाम असो, रामकृष्ण हरी असो, ओम नमः शिवाय असो, श्रीराम जय राम जय जय राम असो, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ओम नमो भगवते वासुदेवाय, कोणतं नाम असो, त्या नामाचं चिंतन करून 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 काय स्थिती होती? त्याला भगवंताचा साक्षात्कार होतो. मग त्याची हे टप्पे. पहिल्यांदा काय होतं तर त्याला पहिले स्वप्नामध्ये दर्शन होतं. जर लई चिंतन झालं ना, आता तुम्ही त्याच्यातले अनुभवी मंडळी, जर जास्त चिंतन झालं ना तर आपली ज्या संतांवर श्रद्धा आहे किंवा ज्या देवावर श्रद्धा आहे ना त्यांचं दर्शन होतं बरं का. आता ते भरूचे पाहुणे मागाशी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी भोरला जगतात, त्यांना असंच म्हणले स्वामींची सेवा करतात ते, स्वामी समर्थांची. संत सगळे एकच आहे, संत तत्व काय वेगळं नाही, फक्त वेगवेगळ्या आकाराला आले, वेगवेगळे रूपं घेतले, वेगवेगळ्या ठिकाणी अवतार घेतला म्हणून आपल्याला वेगळं वाटतं. पण संत तत्व, भगवंत तत्व काय वेगळं नसतं. मग त्यांना घडीत स्वामी दिसायचे, स्वामी समर्थ, घडीत नारायणगिरजी महाराज दिसायचे. असं म्हणजे काय होतं, हे कशाचा परिणाम आहे हा? तर जेव्हा चिंतन करतो ना, सारखं मनाला चिंतन करता 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 ती अवस्था प्राप्त होती मनाला. मग सुरुवातीला जे दर्शन होतं ते स्वप्नामध्ये, स्वप्न पडायला लागत आहे देवाचे. एरवी आपल्याला भूताचे पडत आहेत. जे चिंतन करत नाही त्यांना काय स्वप्न पडणार दुसरे? मग वाघ मागं लागला, पळता येणार, आवाज निघाला, असे स्वप्न पडते. पण जो चिंतन करतो ना त्याला संतांचा साक्षात्कार होतो, भगवंताचं त्याला स्वप्न पडायला लागतं. सारखे विचार ते राहते ना. गवळणींची कशी स्थिती होती, ते काही लय वाचन, लय आता पारायण, सप्तेन, असं काही विषय होता की नाही, फक्त भगवंताच्या ध्यानात होत्या, भगवंताच्या अनुसंधानात होत्या सारख्या. कृष्ण कृष्ण कृष्ण. अर्जुनाची तरी काय स्थिती होती वेगळी, कृष्ण, एक रोम रोम त्याचं कृष्ण कृष्ण म्हणत होतं. आज काय होत नाही का महाराज? आज काय होत नाही का? आता ते कुंभारीशी आपलं ताई आहे साधकी, म्हणजे आता ह्या अनुभव विचारून पाहिजे त्यांना, चर्चा केल्याशिवाय हे कळत नाही. म्हटले पायाच्या अंगठ्यापासून आहे ना डोक्याच्या केसापर्यंत जर असं नामस्मरण सुरू झालं ना ते स्पंदनं जाणवतात, रोमांच येतात अंगावर.
म्हणजे आज काही स्थिती होत नाही का? पण आपलं तेवढं नामस्मरण नाही म्हणून हे सगळ्या अडचणी आहे. जे संतांनी साधन सांगितलं ना ते आपण अंतःकरणापासून करत नाही म्हणून आपल्याला अनुभव येत नाही. नाहीतर अनुभव येणार नाही नामस्मरण केल्यावर, असं होणारच नाही, मला कधीच नाही होणार. गोंदवलेकर महाराज म्हणले का एखादी सासूरवाशीने घरात भरपूर आहे, दूध आहे, तूप आहे, दही आहे, सगळं घर भरलेलं आहे, पण खायची तिला सत्ता नाही. कारण पूर्वीच्या काळात आता नाही राहिलं तसं. पूर्वीच्या काळामध्ये स्वातंत्र्य नव्हतं म्हणून खायची सत्ता नाही, मग ती चोरून खायची, तूप चोरून खायची, दही दूध चोरून खायची. मग आता तूप चोरून जरी खाल्लं तर त्याचं शरीरावर परिणाम दिसणार नाही का? ते लपन का? नाही लपणार, ते कालांतराने ते उघडच पडन. म्हणजे कसं आहे, जो नामस्मरण करतो ना त्याला अनुभव येणार नाही असं होणारच नाही, कधीच नाही होणार. म्हणून नामस्मरण करता 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 मनाचा विषय नारायण झाला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. मग त्याचे लक्षणं सांगितले पुढं, नावडे जन धन माता पिता. मग याच्यावरचं थोडं प्रेम कमी होतं. मग तो काम जरी असेल, पेरणीचं जरी टाईम असेल तर वारी काढून निघत होतो. मग इकडं किती जरी जबाबदारी असल्या, आता हे स्वतंत्र जे आहे त्यांचा विषय, बिचारे सासूरवासनी, त्यांना काही जमणार नाही. जमवलं तरी काही हरकत नाही, कारण सखूबाईचं आपल्याला उदाहरण माहिती आहे. सखूबाई नाही का, सखूबाईचं काय होतं घरी परिस्थिती, जाऊनच नव्हती देत ना. पण मग निघाली ना, सगळं सोडून निघाली तर भगवंताचा साक्षात्कारच झाला ना. भगवंताच्या स्वरूपाशी एकरूपच झाली ना सखूबाई. काय केलं तिने वेगळं? काही वेगळं केलं का? लय साधना बुवा, लय मोठा यज्ञ केल्यावर सत्यनारायण घातला, असं काही झालं का? नाही. फक्त भगवंताच्या आठवणीत आहे. चिंतन म्हणजे काय, नामस्मरण म्हणजे काय, हे शब्द अवघड वाटत आहे आपल्याला, पण सतत भगवंताच्या आठवणीमध्ये राहायचं. आता आई कशी आहे, समजा तिला काम आहे आणि लहान बाळ आहे, तानं बाळ आहे, तिचं सारखं लक्ष राहतं. ती कामात जरी असली ना तिकडं, आम्ही बऱ्याच वेळेस अनुभवलं ते. आता भाऊंच्या तिथे एक दिवस सगळे बसेल, आम्ही वाट्यावर तिथं जेवण करून बसलो तिथं, आणि तो उद्धव लहान होता, तो झोळीमध्ये होता, आणि घरात झोळी, आम्ही दारामध्ये बसेल, आणि त्या मनीषाताई तिकडं लांब त्या नारळाखाली मांडे बसेल होते. मग आता पोरगं घरात उठलं, कोणाला आधी कळायला पाहिजे? तिथून पळत आलं ते पोरगं, उठले म्हणले, आम्हाला कोणाला माहीतच नाही. कशाचा परिणाम आहे? चित्तामध्ये सारखं ते पोरगं आहे तिच्या आईच्या लेकराची, हितबाई माऊलीची, ते चित्तामध्ये असतं तिचं. आईचं मुलाचं असं नातं आहे ना, ते विसरतच नाही एकामेकाला. म्हणून तिकडं नुसतं हल्लं जरी ना झोळीमध्ये पोरगं, तरी इकडं आईला कळतं. तशी आपली अवस्था भगवंताविषयी व्हायला पाहिजे. जशी आईची मुलाची अवस्था आहे ना, एकमेकाविषयी जी ओढ आहे ना, ती आपल्याला सद्गुरूंविषयी निर्माण व्हायला पाहिजे, किंवा भगवंताविषयी व्हायला पाहिजे. तशी जर ओढ झाली ना, तर मग सारखं चित्तामध्ये भगवंताचीच आठवण राहते. सारखं दिनरजनी हाची धंदा, गोविंद गोविंद मना लागले छंद. मग काय होतं, मग गोविंद ते काया, अरे शरीरच मग पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अरे जो असं चिंतन करतो ना, त्याचा देह पवित्र होतो. आता तसं पाहिलं, देह पवित्र आहे का? शास्त्राने वर्णन केलं त्याचं देहाचं, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, माझ्याला असं वर्णन करते. हा देह काही चांगला नाही, पण त्यांनी नामस्मरण जर केलं ना, इतकं चिंतन करायचं, इतकं नामस्मरण करायचं, हा देह सुद्धा पवित्र होतं म्हटले. इतके सामर्थ्य आहे नामस्मरणामध्ये. मग असं त्याची अवस्था होती, सारखं चिंतन करून करून. मग त्याला स्वप्न देवाचे पडायला लागत आहेत, संतांचे स्वप्न. माऊली येतात स्वप्नामध्ये, तुकाराम महाराज येतात, दादा येतील कधी सांगता येत नाही. ज्याचं जास्त चिंतन आहे ना, तुमच्यामुळेचं दादा आनंद जीवनात. काय ते आता लई पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा जायचं स्वाध्यायाला, भाग्यवान मंडळी, ती दादांचीच कृपा. आणि इकडं आल्यावर दादांचीच कृपा झाली. काय भगवंत कसे हे नियोजन करतो महाराज, कसे हे एकामेकामध्ये नाते गुंफल्या जातं आणि हे आपल्याला कळत नाही कसं नियोजन असतं. आता हे एवढे कोणाच्या निमित्ताने एकाच्या काही वडे उगवी अनेकांचे कोडे, कसं कुठून सूत्र फिरतील, कसे संबंध वडले, काहीच सांगता येत नाही महाराज. काय भाग्य एकदा उदयाला आलं ना, साधूचं काम असं असतं, भगवंताचं काम असं. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्त किती जाणं ठेवला तर. महाराज नाही गेले कुठं साधू सापडायला, आणि आपण तरी कुठे गेलो? आपण कुठे गेलो साधूच्या भेटीसाठी? नाही गेलो. आपला तेवढा हट्ट असं नाही. महाराज तरी म्हणले, माझी मधू झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला. इतका छंद महाराजांनी घेतला, तेव्हा महात्मा बाबाजी सद्गुरू त्यांना स्वतः सापडीत आले.
मग आता आपल्या जीवनातच सद्गुरू आले, आपण काय केलं? काय केलं आपण? सद्गुरूंच्या भेटीसाठी काय म्हणजे असा काही विशेष अट्टाहास आपण केला का? तर सद्गुरू आपल्या जीवनात आपल्या घरापर्यंत यावं. सद्गुरूंनी सुख येतो घरा नारायण. अहो, आपण अशी कोणतीच कृती नाही आपली तरी महात्म्याच्या अंगी कृपाळू हे लक्षण असतं. जे संत आहे ना त्यांच्याकडे इतके दयाळू अंतकरण असतं, इतकं कृपाळू अंतकरण असतं ना महाराज, आपल्याला घरापर्यंत शोधत ते येतात. पण त्याला अशी स्थिती झाल्या पाहिजे सारखं अंतर्गत. जसं आईचं लक्ष मुलाकडे आहे ना तसं आपलं सारखं भगवंताकडे. यशोदामायाचं कसं होतं, काय करीत असेल कृष्ण, काय करीत असेल, खेळत असेल का काय, सारखं त्याच्या चित्तामध्ये. गवळणींच्या पण तेच चित्तामध्ये काय करीत असेल, आता खेळायला गेला असेल का, गाया चारायला गेला असेल का, चोऱ्या करायला गेला असेल, दही दूध खात असेल, लोणी चोरून खात असेल, सारखं त्यांच्या चित्तामध्ये तेच. आणि वेगळं आपल्याला तरी काय करायचं आहे? अंतकरणाचा चित्ताचा विषय नारायण झाला पाहिजे. म्हणून हे चिंतन आहे सारखं, म्हणून ही सगळी व्यवस्था आहे. उद्देश एकच, तर भगवंताचं नामस्मरण करावं. मग नामस्मरण करता 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 कधी कधी स्वप्न पडायला लागा त्या भगवंताची, संतांची स्वप्न पडायला लागा. मग हळूहळू हळूहळू आता आपल्याला ध्यान कसं करायचं, चिंतन कसं करायचं आपल्याला रीत सांगितली संतांनी. सकाळी उठले ब्रह्ममुहूर्तावर का डोळे झाकून जसे आहे तसे बसले तरी चालत आतून आहे. जसं आहे तसं काही लागत नाही, नामचिंतनाला काहीच लागत नाही महाराज. अंतकरण फक्त शुद्ध पाहिजे. वरच्याकडं पाहतच नाही देव, वरचं पाहतच नाही. तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ, तर शरीर निर्मळ करा म्हणले, आंघोळ करा म्हणले साबण लावून लावून. काय म्हणले, तीर्थयात्रेला जाऊन आंघोळी करावं तीर्थामध्ये, मग तुमचं शरीर शुद्ध होईल, मग येऊन देव तिथं राहीन. असं आहे का काही? नाही. तू का म्हणे चित्त करा रे, आतून निर्मळ करायला सांगितलं. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. तर बाहेरच्या काही खाना खुणा आता अर्थात त्या बाहेर उमटत त्याच कंठी प्रेम दाटे म्हणजे आतमध्ये जेव्हा प्रेम तयार होतं ना भगवंताविषयी, तेव्हा ते ऑटोमॅटिकच बाहेर सांडतं डोळ्यामधून. ते लक्षण अर्जुनाला पाहिजे ग्रंथामध्ये सगळं सांगितलेलं आहे. अर्जुनाला पण तीच स्थिती झाली होती ज्ञान झाल्यानंतर. गळगळ गळगळ डोळ्यातून आश्रू यायला लागले अर्जुनाचे, रोमांच यायला लागले, शहारे आले अंगावर, घाम आला एकदम. गीता जर वाचली ज्ञानेश्वरी बारीक तर त्याच्यामध्ये सगळं वर्णन आहे त्याचं. का जेव्हा हे ज्ञान अर्जुनाला पचलं ना, कळलं ना त्याची, तेव्हा काय स्थिती झाली. डोळ्यातून अश्रू आले, कंठ दाटून आला, त्याला बोलता येईना काही. अशी स्थिती होती बरं का आज पण. फक्त त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. अंतकरणामध्ये इतकं भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं ना, तेव्हा ही स्थिती होती अशी कंठी प्रेम दाटे नाही. अभंग बरेचसे पाहते, उठा उठी अभिमान जायायचे स्थळ कोण, ते या पंढरी सगळे खळा पाझर रोकडे, नेत्री आसरूंची या दारा, कुठे रोमांच शरीरा. हे इथं घडतं बरं का या पंढरीमध्ये. त्या पंढरीचं तर आहेच, पण ह्या पंढरीमध्ये बदल झाला पाहिजे तो. म्हणून दुसरं त्याला दर्शन जेव्हा त्या डोळे लावून ध्यानाला बसतो ना, तेव्हा ध्यानामध्ये त्याला थोडं चिंतन वाढत वाढत गेलं तर ध्यानामध्ये त्याला भगवंताचं दर्शन होतं. आपली ज्या संतांवर श्रद्धा आहे त्या संतांचं दर्शन होतं. फारच त्याची भक्ती वाढली, लईच त्याने नामस्मरण केलं, चिंतन केलं, सारखा त्याचा विषय नारायण झाला, तर भगवंत प्रत्यक्ष दर्शन देतो. आजही पण कित्येक असे आपले साधक मंडळ आहेत का त्यांना येऊन असं अचानक समोर दिसल्यासारखं होतं, भास होतो. काय आहे दर्शनच असतं ते एक प्रकारचं. पण ज्याचा विश्वास आहे त्याला बरं का, कारण पुढचा श्लोक तोच आता, श्रद्धावान लभते ज्ञानम, याच्या पुढं तेच आहे. हे सगळं कोणासाठी आहे? ज्याची श्रद्धा आहे ना, ज्याचा विश्वास आहे भगवंतावर, ज्याचा विश्वास आहे संतांवर, ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी हा विषय. ज्याला विश्वासच नाही ना, भरोसाच नाही ना, मग त्याला काहीच नाही. कारण तुका म्हणे एक भावची कारण, काही न लगी एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, तेव्हा अनेक तुका म्हणे होय भावेची संतोषी, वसे नामापाशी आपुले. त्याला नामाचं चिंतन करावं लागतं महाराज. आणि ते नामस्मरण होण्यासाठी हे सगळं नियोजन असतं. कारण बिनु सत्संग विवेक ना होईल. सत्संगामध्ये मार्ग असतो, सत्संगामध्ये विवेक आहे. काय करायचं आपल्याला? संतांचं चरित्र ऐकायला भेटतं, भगवंताचं चरित्र ऐकायला भेटतं, आणि ते ऐकलं का आपल्याला नामस्मरण करावं वाटतं. आणि नामस्मरण केलं का मग त्याचं असं दर्शन, मग प्रत्यक्ष दर्शन होतं, भगवंताचं होतं, भगवंताचा साक्षात्कार होतो. त्यांना सद्गुरूंचा पण आता नारायणगिरी महाराज असतील, देह ठेवून किती वर्ष झाले, जनार्दन स्वामी असतील, अजून पण दर्शन होतात मंडळींना. ज्यांचा भाव आहे, ज्यांची श्रद्धा आहे, प्रत्यक्ष दर्शन होतं.
आणि सगळ्यात शेवटचा टप्पा सांगितला सर्वत्र दर्शन. 4 दर्शनाचे प्रकार रामगिरीजी महाराज नेहमी सांगते कीर्तनातून, पण कळत नाही आपल्यासारख्याला. स्वप्नात दर्शन, ध्यानात दर्शन, समोर येऊन भगवान परमात्मा उभा राहतो. आणि त्याच्या पुढची अवस्था आहे तर सर्वत्र दर्शन. मग ज्ञानदेवा पाठ, हरी हा वैकुंठ भरला घनदाट, हरी दिसे. मग त्याला सगळीकडं भगवान परमात्मा दिसू लागतो. मग सगळ्यांमध्ये गवळणींना काय होतं, त्या लहान मुलांमध्ये त्यांना कृष्ण दिसायचा, सासू सासऱ्यामध्ये कृष्ण दिसायचा, नवऱ्यामध्ये कृष्ण दिसायचा, सगळं कृष्णमयच झालं होतं जिकडं तिकडं. भक्ताचं होईल याच्यात काय विशेष, भक्ताचं होईलच कारण तो भजन करतो त्याचं. कंसाची सुद्धा ती स्थिती होती, म्हणून ती वापरलेली. श्रीकृष्ण कोपोनी जैसी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. परब्रह्म साक्षात्कारी भगवान परमात्म्याने ज्याला मारलं ना चक्राने, त्याला सुद्धा तो आपल्या चरणाजवळ स्थान देतो. आणि मग त्या ओवीचा उत्तरार्ध पुढचा असा आहे, श्रीकृष्ण कोपोनी जैसी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मग कृपेने उपदेश करी, तो कैसा न पवेल म्हणले. अरे मग ज्याला चक्राने घेऊन मारितो त्याचा उद्धार करतो, आणि आपण तर प्रेमाने भजन करतो ना, मग कृपेने जो स्वतः कृपा करून एखाद्याला उपदेश करतो त्याला तो त्या स्थानाला घेऊन नाही जाणार का? रावणाची काय स्थिती होती, कंसाची काय स्थिती होती. आपण मालिका निदान नाही वाचलं तर मालिका तरी पाहिल्या असतील ना. श्रीकृष्ण मालिका यायची मागं, रामायण यायचं. त्या कंसाला जेवायला बसला का ताटात कृष्ण दिसायचा, मला मारीन का काही येऊन. पाणी प्यायला गेला का ग्लासात कृष्ण दिसायचा. का बरं? नुसतं ध्यासच ना, कारण इकडं आकाशवाणी व्हायला होती का आठवा तुझा कार्यक्रम करणार आहे म्हणून. आकाशवाणी म्हणजे देववाणी बरं का, संतवाणी, देववाणी, आकाशवाणी त्याला म्हणायची. आणि विशेष असं भाऊ सांगत राहत्या का त्या आकाशवाणीवर राक्षसांचा सुद्धा विश्वास होता. आणि आज आपल्या माणसाचा सुद्धा बसत नाही देववाणीवर विश्वास. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आपण भाग्यवान आहे, आपण तुम्ही विश्वास ठेवला त्याच्यावर, एक ना एक दिवस आपण त्या पदाला जाऊन पोचणार आहे. अर्थात आपल्याला पोचवलेलं आहे, आपण त्या स्थितीला गेलेलो आहे, पण अनुभव येत नाही म्हणून हे चिंतन करायचं आहे. अनुभव येत नाही म्हणून चिंतन करायचं आहे. म्हणून अशी स्थिती होती कंसाची, अशी स्थिती झाली. झोपायला गेला का त्याला आथरुणावर कृष्ण झोपेल दिसायचं. ते कशाने झालं? सारखं त्याचं रात्रंदिवस तोच ध्यास आहे ना, हा मला मारायला येणार आहे, मला मारायला येणार आहे, कृष्णाच्या हाताने माझा मृत्यू आहे, त्याला सांगितलेलं होतं तो आठवं तुला मारणार आहे. मग सारखं त्याचं चिंतन. बरं प्रयोग सगळे करून पाहिले, अरे बाबाला काहीच व्हायना ना, कोणत्याच प्रयोगाने काही व्हायना. आता होईन कसं, हा सगळ्याचा चतुरात शिरोमणी. मग याला काहीच झालं नाही हा. आणि शेवटी मग धास्ती भरली एकदम. मग सारखं त्याचंच कृष्ण, कृष्ण येईन, कृष्ण मारीन, कृष्ण येईन, कृष्ण. प्रेमाने का व्हायना, रागाने का व्हायना, कसं जरी चिंतन केलं ना तर भगवान परमात्मा त्याला आपल्यासारखंच करून टाकतो. मग त्याची अशी स्थिती झाली कंसाची, तर त्याला सगळीकडे कृष्ण दिसायला लागला. आणि मग आयुष्यभर साधना करून आपला तरी उद्देश काय, आपल्याला चिंतन करून काय करायचं आहे का सगळीकडे भगवंतच दिसल्या पाहिजे. संतांचं मुख्य एक लक्षण आहे हे, तर त्यांना सगळीकडे हे समस्त ही श्री वासुदेव, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणजे ज्याला अशी प्रतिती आली, ज्याला असा अनुभव आला की हे सगळे देव आहे. कारण आपल्या हृदयात जर देव आहे तर सगळ्याच्या हृदयात काय मग कशामुळे चालू आहे, देवच आहे. देव आपण पाहतो बाहेर, हा भाग वेगळा. संतांनी आतमध्ये देव सांगितला, तैसा हृदयामध्ये मी रामू. ज्ञानेश्वरी सांगते तैसा हृदयामध्ये मी रामू, किंवा मज हृदय सद्गुरू म्हणले माऊली पहिल्याच अध्यायात. सद्गुरू पुढे माझे, निवृत्तीदादा तर समोर बसलेले आहे तेव्हा, आणि हे काय म्हणते मज हृदय सद्गुरू. मग आता आतमध्ये कोणते आणि बाहेर कोणते? सद्गुरू ते आपल्यासाठी आले ते रूप घेऊन. तसे संत म्हणजे हे व्यापक तत्व आहे. गुरु साक्षात परब्रह्म. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु. पाहता कोणी कृष्ण गुरु ना. आपण कुठं जातो कृष्णाला पाहायला? द्वारकेला जातो, वृंदावनला जातो. जाऊ नये असं मत नाही बरं का आपलं, जावा. पण थोडं ग्रंथ पहा ना एकदा, देव कुठे आहे बाबा, कृष्ण कुठे आहे. ज्या कृष्णाला आपल्याला भेटायचं आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये आतुरता येते कृष्णाला, आपल्याला वाटतं की भगवंतानी येऊन आपल्या समोर उभं राहावं, दर्शन द्यावं आपल्याला संतांसारखं वाटतं प्रत्येकाला. आपण तो कृष्ण कसा आहे, तो कुठे राहतो हे एकदा समजून घ्या ना. संत सांगा त्या मग का हृदयबंदी खाना केला जनाबाई सांगत. आता विठ्ठल कोंडीला
अरे तो भगवान परमात्मा इथे आहे आणि आपण अख्ख्या दुनियामध्ये त्याला त्या हरणाचा दृष्टांत दिला. त्याला वास येतो चांगला, कुठून येतो वास, कुठून येतो, सारं जंगल विलत होतो, पार थकत पळून 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 तो वासच कुठून येतो, त्याला काही ताळमेळच लागत नाही. मग पार थकून जातो, ताण लागती, मग एका ठिकाणी बसतो सावलीला आणि मग असं गुण घालून बसला का त्याला तर आधी येतं आपल्या नाभीमधूनच त्याचा वास येतोय. कस्तुरी कुठे हरणाच्या आणि पळतो कुठं. कधी मिळालं लागेल सांगा बरं, आपलं तरी काय वेगळं हरणापेक्षा. अरे सगळे संत सांगा बाबा तो कृष्ण इथे आहे आणि आपण कृष्णाला बाहेर पाहिला. हे बाहेरचं जोपर्यंत सगळं बंद नाही होत ना महाराज, हे आपले डोळे बाहेर पाहतात, कान बाहेरचं ऐकतात, नाक बाहेरचा वास घेतं, हे सगळे इंद्रिय बाहेरच आपले. आणि तुकाराम महाराज कोण काय म्हणले, अंतरीच्या खुणा प्रगट होणे, आतमध्ये काय चाललंय, मध्ये काय चाललंय याच्यावर लक्षच नाही कोणाला. आणि संत त्याच्यासाठी आले बरं का, आतमध्ये काय चाललं ना हे दाखवण्यासाठी, याची ओळख करून द्यायसाठी संत खरे आले. आणि आता कलियुगी आता भलतच चाललंय आपला, तो विषय नाही, तिकडं आपल्याला जायचं नाही. संत ओळखायचे कलियुगामध्ये ते अवघडच प्रश्न आहे सगळा. म्हणून अशी स्थिती होती, ज्ञानाचं लक्षण आहे बरं का. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तोची. माऊली म्हणतात ज्ञानी कोण आहे खरा, तर ज्याला सगळीकडं भगवंताचं दर्शन झालं तो ज्ञानी आहे. मग हे ज्ञानाचं लक्षण आहे. मग आता आपण तिथपर्यंत गेलो का हे जास्तीने पाहायचं, नसन गेलो तर तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. मग प्रयत्न कसा करायचा, मग ती रीत संतांकडे, ते आत्मज्ञान, त्या ज्ञानाचा हा परिणाम आहे. काय परिणाम आहे, तर त्याला पहिले आतमध्ये दर्शन होतं देवाचं, इथं दर्शन होतं पहिले. नाथबाबांचा हरिपाठ जाताना पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, त्याला साधना करता 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 जसं अर्जुनाला आतमध्ये दर्शन झालं, पहिले बाहेर विश्वरूप दाखवलं अर्जुनाला, बाहेर विश्वरूप दाखवलं ना, आतमध्ये तेच, डोळे झाकले का मध्ये तोच कृष्ण, डोळे उघडले का बाहेर तोच कृष्ण. मग आतमधला देव एकदा कळावा लागतो आणि नंतर हा बाहेरचा देव कळत असतो सगळा. मग हे ज्ञानाचं लक्षण आहे बरं का. आपण ज्ञान म्हणतो ना, मलाही ज्ञान आहे बाबा, म्हणजे आता समाजात आहेत असे लोक, मलाही कळतं बाबा, आपण त्याच्यात होतो काही दिवस अजून आहे, पण आता म्हणायचं नाही असं फक्त. आम्हाला लई कळतं बाबा, लई परमार्थ कळाला बाबा. ज्ञानाचं लक्षण ग्रंथ सांगत आहेत ना. हा बाकी नाही तुम्हाला कलियुगात संतांवर विश्वास बसणार, कारण तसं राहिलं नाही. आता ग्रंथांनी सांगावं अशी महात्मे राहिले का, आहे आपल्याला माहीत नाही. कारण महात्मे काय असं लई मोठा गाजावाजा नसतो महात्म्याचा, ते कुठंतरी आपले एकांतामध्ये असतात. संत म्हणजे काय लई मोठा आश्रम आहे बॉन्ड, लई मोठी गाडी, लई मोठं असं काही नसतं. गीता सांगते अनपेक्ष, 12व्या अध्यायात लक्षणं सांगितले संतांचे. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यथा सर्व रंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. मला आवडणारा भक्त कसा असतो, अनपेक्ष, त्याला अपेक्षाच नाही काही. आपली हिंमत आहे का पाकिट न घेता जायची कार्यक्रम केल्यावर, आपली म्हणजे आता घेतो आपल्यावर आपण. आहे की हिंमत आपली. गीता लक्षणं सांगते साधूची, संतांची लक्षणं. ज्याला 1 रुपये कुठल्याच प्रकारची म्हणजे पैसाच नाही इथं, ज्याच्या अंतकरणात काम नाही, क्रोध नाही, वासना नाही कुठलीच, त्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे, त्याला कुठले वासनेचे बीज जळून जाय म्हणले ना, अरे बीज जर जाऊन टाकलं तर झाड होईन का पुढं. जी वासना आहे ती वासना जर मुळासकट खंडूनच टाकली पार, तर पुढं काही वाढायचा प्रश्नच संभवत नाही ना. मग बीजच जर जिथं काहीच वासना शिल्लक नाही अंतकरणामध्ये, तो साधू आहे म्हणजे तो संत आहे. मग किती जण सापडते ना असे आज पाहायला गेल्यावर. बरं मग पैसा घेतो म्हणून साधू आहे का नाही घेत म्हणून साधू नाही, असं नाही. पैशाच्या गादीवर एखादं झोपण, पण आसक्ती नाही त्याच्या मनामध्ये पैशाविषयी. पैशाविषयी आसक्ती नसणं, पैसा असून नसून काही वाईट नाही, असला तरी चालतो, नसला तरी चालतो परमार्थामध्ये. हे लय पैसे आहे बाबा, मग लय एखादा महात्मा पैसे घेतो म्हणून साधू नाही असं पण नाही. त्या पैसा किती लोळू द्या, पण ते साप आहे, जसं साप, ते सर्पमित्र आहे ना, त्याच्याबरोबर खेळत्या ना. कशामुळे खेळत्या, 2 दात त्याचे काढून टाकेल राहते विषारी. तसं आहे याची ना आसक्ती जर काढली ना, पैसा असन काम क्रोध हे जे विकार आहे ना, त्याच्यावरची आसक्ती जर नष्ट झाली ना, मग ते आपल्याला त्रास नाही देत. पैसा असू द्या, पैसा काय बाधक नाही.
म्हणजे आपल्याला असं अंतःकरण शुद्ध करायचं आहे, आणि अंतःकरण शुद्ध केल्यानंतर ह्या स्थितीला आपल्याला पोचायचं आहे का सगळीकडे त्याला भगवान परमात्मा दिसल्या पाहिजे, आणि आतमध्ये त्याला दर्शन झालं पाहिजे देवाचं, कृष्णाचं दर्शन. मग आता कृष्ण जर हृदयामध्ये झाला, आपली वेळ संपली. कृष्ण जर आपल्या अंतःकरणात आहे असं आपल्याला कळलं ज्ञानाने, संत त्याच्यासाठीच आले बरं का. सगळ्या संतांचा अवतार त्याच्यासाठीच आहे, देव दाखवण्यासाठी. नवे नवे तूच देव आहे हे सांगण्यासाठी संत आले. गीतेचं भाऊ सांगत राहते, एका वाक्यात जर गीता सांगायची असेल ना, एका वाक्यात ज्ञानेश्वरीचं, सगळ्या ज्ञानेश्वरीचं सार एका वाक्यात, जीवशिवे, एका वाक्यात गीता. जीव आहे ना, आपल्याला वाटतं बा आपण कोणीतरी आहे, मी अमुक आहे, मी रामभाऊ आहे, मी शांभाऊ आहे. जे आपल्याला वाटतं ना ते बाबा तू हा नसून तुझं भगवंताचं एकच स्वरूप आहे हे सांगण्यासाठी एक हरी आत्मा, जीव शिव सम. वाया तर दुर्गा म्हणा घाली म्हणा, आता तू वाया दुसरीकडं जाऊच नको म्हणली. जीव शिव दोघं हे सम आहे, दोघं सारखेच आहे. संतांनी आपल्याला भगवान शंकराच्या पंक्तीला बसवलं, आणि आपण परत ते अज्ञान, महाराज मी देह आहे, मी अमुक आहे, आणि माझं आहे, माझ्या संबंधाने, देहाच्या संबंधाने हे सगळं माझे आहे, हे सगळा बंगला माझा आहे, माझ्या गाड्या आहे, माझं वावर आहे, माझी इस्टेट आहे, हे माझं माझं करता 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 शेवटी जातात तिकडं ग्रामपंचायतच्या शेडमध्ये. पण तरी दुःखाची त्याची समूळ त्याच्या जीवनातून दुःख कधी जातच नाही, सुखाची त्याची कधीच भेट होत नाही महाराज. मग आता ज्याला ह्या ज्ञानाने कळालं संतांच्या कृपेने, भगवान परमात्मा कृष्ण आपल्या अंतःकरणामध्ये हनुमंतरायाने दाखवलं ना काढून. कुठं होते रामचंद्र, राम सीता लक्ष्मण कुठं होते? बाहेर ते होतेच, पण त्याच्या हृदयामध्ये होते. आपले नाही का? बोलू तू कोणामुळं? आपण बोलू तू कोणामुळं? कृष्ण आहे ना आतमध्ये, राम आहे आतमध्ये, म्हणूनच बोलतो ना. गणपती आतमध्ये, देवी आतमध्ये, म्हणून हे चालत आहे. हां, ते निघून गेलं का लगेच तयारी होती पुढची, सगळं तयारच आहे. मग ती तयारी व्हायच्या आत ही तयारी होणं लई महत्त्वाचं आहे. ही तयारी करायची म्हणजे काय करायची, भगवान परमात्मा कुठे आहे, त्याचा काय पत्ता आहे ते सांगायला संत आले. तैसा हृदयामध्ये मी राम. मग तो देव जर आतमध्ये तर मग तो कसा आहे, असता सर्व सुखाचा आराम हो. त्याच्याजवळ काय आहे, सर्व सुखाचे आगार. आपण अभंग म्हणतो ना, तर सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारी का तो. देव आणि सुख हे एकच वस्तू ही आपल्याला माहीत नाही. आपले प्रयत्न सुखासाठीच चालले. आता एवढं आपण रात्रंदिवस मेहनत करतो, कष्ट करतो, कायसाठी करतो? सुख भेटावं म्हणूनच. पण देव आणि सुख ही एक वस्तू ही आपल्याला माहीत नाही. आणि याच्याविषयी तर मग संतांनी सांगितलं, संसार दुःखमुळं. तिथं आपल्याला सगळं माहिती आहे, आपण ऐकून ऐकून आपले कान थकलेत पा. संसार दुःखमुळं अनुभवलं ना. आता हात घातला का ठणकाचे, कुठं हात घाला ना तुम्ही? कांदे करा तेच, मका करा तेच. आता यावर्षी मागायचं बरं आहे, पण एखाद्या वर्षी 20 रुपये कॅरेटने विचारित नाही ना कोणी. म्हणजे कुठं हात घाला आपल्याला ठणका आहेच नाही का? संसार दुःखमुळं आहेच का नाही? आपल्याला क्षणोक्षणी अनुभव आहे का नाही? बरं, अनुभव दुसऱ्याचा आहे का स्वतःचा आहे? स्वतःचा अनुभव आहे ना आपल्याला, वेगळं कोणाचा. त्याला ग्रंथ उचकायची गरज आहे? संसारामध्ये दुःख सोडून काही नाही, याला ग्रंथ वाचायची गरज आहे का? संसाराला लागला का दुःख ॲटोमॅटिकच पदरात येतं ना आपल्या, वेगळं काही सांगायची गरज नाही. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ म्हणले, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. तळमळ चालूच आहे ना आपली रात्रंदिवस. अशी एखादा रात्र आली का एखादा दिवस का आज नाही वा, आज काहीच टेन्शन, एकदम आनंदी सुखी आज. आता संतांच्या सान्निध्यात आपण आलो, थोडंफार कळायला लागलं म्हणून ते अनुभवलं आपण ते सुख. मग भगवंताचा साक्षात्कार जर झाला अंतःकरणामध्ये, आणि शास्त्र सांगत देव कसा आहे. आपण सुरुवातीला एक मंत्र म्हटलं बा, भागवताचा पहिलाच मंत्र आहे, सच्चिदानंद रूपाय. कसा आहे भगवान परमात्मा? आनंद स्वरूप आहे. का भगवंत आनंदाचा कंद आहे किंवा आनंदाचा सागर आहे, आनंद सागर. मग जरा आनंदाचा सागर आहे, समुद्रामध्ये काय पाणी सोडून दुसरं काही आहे का? मग तसं भगवंत जर आनंदाचा सागर आहे, तर आनंद सोडून देवाकडं काही असेल का दुसरं? देवाच्या दुकानात दुःख नाहीच, संतांच्या दुकानात सुद्धा नाही, संतांजवळ सुद्धा दुःख नाहीच आहे. मग आपल्याला दुःख कुठून झालं? मग ते दुःखाचं एकच कारण शास्त्र सांगतं महाराज, स्वस्वरूपाचं अज्ञान. आपण कोणी, मी कोणी हे विसरलो आपण.
एकच कारण दुःखाचं शास्त्र सांगतं. सगळे पार सारी वेद तुम्ही वाचून पहा, वाचता नाही येणार आपल्याला, आम्ही काय वाचलो नाही, पण संत सांगत आहेत, माऊली सांगत आहेत, तुकाराम महाराज सांगत आहेत. वेदाचा तो अर्थ आमसीच ठावा, इतरांनी व्हावा. वेदाचा अर्थ महाराज तोच आहे का भगवंत आनंद स्वरूप आहे, भगवंताजवळ दुःख नाही. मग आपल्याला दुःख का होतं? आपल्याला एकच कारण आहे का, मी कोणी हे कळत नाही. स्वरूपाचं स्वतःचं आपलं स्वरूप काय हे जीव विसरला आणि त्याच्या भोवती हे सगळं शास्त्र फिरतं. मग संत येतात आपल्याला आणि सांगून जाते का अमर आहा, अमर आहा. अरे बाबा तू अमर आहे, येड्यावणी काय करतो तू? असा जसा भगवंत आहे तसाच तू आहे. आता मीठ आहे घरामध्ये आपलं, समुद्र आणि मीठ सारखंच आहे का नाही? सारखंच आहे, कारण ते समुद्रातूनच येईल. समुद्र खारटे, मीठ खारटे. आत्ता मीठ नेऊन समुद्रात टाकलं का झालं पहिल्यासारखं. आपलं तरी वेगळं काय झालं? आपण देवापासून वेगळं झालो. आपल्याला मी माझं कळायला लागलं ना. पोटात होतं तेव्हा भजन करीत होतो, बाहेर आलं तर भजन सुटलं, त्याच्यामुळे याला लटकलो. याला लटकल्यामुळं मग मी माझं, माझी बायको, माझी पोरं, माझं घर, माझं प्रपंच, माझं केलं का मग त्याला काही बरं वाईट झालं, गाडी माझी ठोकली का झालं दुःख. म्हणजे दुःख कशापासून निर्माण होतं त्याचं कारण आहे का संबंध जोडला आपण त्याच्याशी. खरा आपला संबंध कोणाशी आहे? भगवंताशी संबंध आहे खरा आपला. खरा तो माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. दररोज अभंग म्हणतो 3 टाईम. मग आता बापाचे गुण पोरामध्ये यावा का नाही यावा? बापाचे गुण पोरामध्ये यायला पाहिजे की नाही? आणि आले तर त्याला त्याचं पोरग म्हणावं ना. जर त्याचे गुण आपल्यात आले नाही मग दुसऱ्याचं म्हणावं लागेल ना त्याला. मग भगवान जर आनंद स्वरूप आहे, भगवंताकडे आनंद सोडून काहीच नाही, सच्चिता आनंद रूप आहे, आनंद आदोय नित्य निरामय. मग आपल्याला दुःख का झालं? आपल्याला दुःख याच्यामुळे झालं का आपण कोण हेच विसरलो. म्हणून संत आपल्याला त्याची आठवण, स्वरूपाची ओळख संत करून देतात. आणि भगवंताने आपण वेगळं नाही हे संत अमरा. देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही. कोणाला सांगितलं? आपल्याला सांगितलं. ते आपल्यावर घेतलं तर कळण, पण आपण लागूनच द्याय ना अंगाला आपल्या. नाही म्हणता आपल्यासाठी काय ते आता राहिलं कसं? काय राहिलं का? तर विसतो तेव्हा तसंच होतं तुकाराम महाराजांच्या काळात. आणि आता इस्तर हात लावल्यावर गार लागन का? लागन गार चुलीतलं इस्तू. अरे हे पंचमहाभूत हे जर बदलत नाही तर देव बदलन का? पंचमहाभूत पाणी आहे तसंच आहे, अग्नी आहे तसंच आहे, वायू तसंच आहे, आकाश तर सगळे पंचमहाभूत जर तसेच आहे तर पंचमहाभूत ज्यांनी निर्माण केले तो बदलत असतो काय? तो पुढे जात येत असतो का? नाही महाराज, आपल्याला त्याचं स्वरूप कळत नाही. मग तो आनंद स्वरूप आहे, त्याचं ना आपलं एक स्वरूप आहे. मग आपला आता मुद्द्यावर यायचं तर जर भगवंत सुखरूप आहे सा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा तो. मग भगवान परमात्मा जर सुखरूप आहे, कृष्ण ते आहे ना अभंगाचं शेवट आहे पा, कृष्ण माझी माता. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. तर आपल्याला खरोखर विसावा पाहिजे असताना वाटेनं करावा परता जीवा. म्हणजे भगवान परमात्म्याजवळ खरा विसावा आहे बरं का. संतांजवळ विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या, किंवा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. वाढले का बाहेरचं सुख वाढलं? सुख कुठलं वाढलं? वाढले अंतरी प्रेम सुख, आतमध्ये सुख वाढलं, त्याच्या शोधात आपण आहे. आणि हे संत आपल्याला ते सुख देव घ्या, कुणी देव घ्या, ऐका आला घर तुम्ही ते सुख घेऊन. आणि संत आले आपल्या दारामध्ये की बाबा तुम्ही ह्या मार्गाने जा, सुखी वशान, समाधानी वशान, आनंदी वशान. म्हणून हे सगळं नियोजन आहे. मग सुख मिळवायचं म्हणजे काय? आता सुख आणि देव वेगळं नाही आपल्याला कळालं. आता याच्यामध्ये सगळं दुःख हे पण कळालं, देव आणि सुख वेगळं नाही हे पण कळालं आपल्याला. मग आता आपल्याला ते सुख शोधायचं म्हणजे देव शोधायचं. देव कुठे शोधायचा? मग अंतःकरणामध्ये शोधायचं. आता कोण दाखवीन याला? म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेची. संतांकडे गेल्याशिवाय हे कळत नाही. आता हे लाकूड आहे, याच्यामध्ये अग्नी आहे का नाही आहे? हात लावला तर कुठं चटका बसत आहे? हात लावला चटका बसन का? आता मग अग्नी नाही आहे का त्याच्यात? पेटवलं तर पेटल ना धडा धडा. अग्नी नाही म्हणायचं सोय का? नाही महाराज, आपल्या हृदयात देव आहेच. पण हे झालं शब्दज्ञान. आता आपल्याला अनुभवाचं ज्ञान पाहिजे. शब्दज्ञान सगळ्यांना माहिती आहे. आपण अभंग म्हणतो सगळे, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोणला. आत कोणला आहे? संतांनी कोणला बरोबर आहे, आपण म्हणतो हे पण बरोबर आहे, पण आपल्याला त्याचा अनुभव आहे का? नाही.
मग तो अनुभव येण्यासाठी सगळं शास्त्र आहे, सगळे संत आहे, सद्गुरू त्याच्यासाठी असतात बरं का. पोरं होत नाही बा आम्हाला, लय लग्नाला दिवस झाले आता. संत कशासाठी असतात? हे सुख दाखवण्यासाठी संत आहे, भगवंत दाखवण्यासाठी संत आहे. आमच्या बोरला पाणी नाही बा, द्या नारळ. मग एअरखंड पण 50 फूट कोरडीच गेली, मग नारळ द्या. मग लागन बरं का पाणी, नाही असं नाही, पाणी लागन, तुमच्या बोरला पण लागन. मुलं होती, लय दिवस लग्नाला झाले बा, काहीच नाही. चला मग महात्मा इकडं, लय रोग आहे बा, एखाद्याला असाध्य रोग झाला बा, जा मग बेटामध्ये देतात औषधं, नाही असं. पण रोग मुळापासून गेला का? एक गेला तर 800 रोग सांगितले भागवतामध्ये, एक गेला तर दुसरा आहे, दुसरा गेला तिसरा आहे. कवर औषध घ्यायचे? अरे एकच औषध तुम्ही घ्या म्हणले, तुकाराम महाराज म्हणले. काय आपण काय महाराज? ब्रह्मरस घे काढा, त्याने पिढा वारेल. पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे एक औषध हे असं आहे ना महाराज. ते एक औषध घेतलं ना तर सगळ्या पिढेचं निवारण होतं. सगळे जीवनामध्ये जेवढे दुःख असतील ना, ते सगळे दुःख कारणासहित नष्ट होत्या. हे ज्ञान असं आहे, आपण ज्या ज्ञानाविषयी बोलतोय ते ज्ञान असं आहे, ते ज्ञान जर एकदा भेटलं ना तर जीवनातले सगळे दुःख, सगळ्यामध्ये सगळं चालत, सगळे दुःखाची कारणासह नाश होतो त्याचा. त्या दुःख त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे. किती जरी आपल्या मागं ताप असले ना, पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची. आपण म्हणतो पण आपल्याला अनुभव नाही, म्हणून तो अनुभव जरी यायचा असेल ना तर ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. त्यांच्याकडे काय आहे? सर्वस्वेशी म्हणजे काय माहिती आहे का? तीची संत किंवा तो एक अभंग आहे, तीची माझी हित करीती सकळ. त्याची सुरुवात काय? संतांची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. सर्व भावेदास कसं व्हायचं? मग पुढं सांगितलं, तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. म्हणजे सगळं काया वाचा मन हे सगळं संतांना देऊन टाकायचं, भगवंताला देऊन टाकायचं. मग देऊन टाकायचं म्हणजे काय? असं नेऊन तिकडे सोडायची का काही वस्तू? नाही, फक्त या अंतःकरणातून भगवंत तुझंच आहे सगळं. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. वेगळं काय केलं सावतं बाबांनी? मग काय हे सगळं त्याला सोडून दिलं का? भगवंताचं नावावर करून दिलं काही? नाही, फक्त अंतःकरणामधून ठरवलं का हे सगळं भगवंताचं आहे आणि मी त्याचा हमाले व नौकर आहे असं म्हणून, म्हणजे ती अवस्था झाली पाहिजे. मग ते ज्ञान संतांकडे, जे ज्ञानाचा कुरुठा, पण त्याला सेवा करावं लागेल, संतांची सेवा. एक तर आता याच्यात 1-2 प्रश्न आहे. कलियुगामध्ये संत कुठं सापडायचे? घोर कलियुगामध्ये संत कुठं सापडायचे खरोखरी? कारण ग्रंथामध्ये पाहून लक्षणं बसतीनच असं काही नाही. कारण चातुर्य लपवी, ज्ञानेश्वरी बोलवी का महत्त्व हरवी, तिचे पण मिरवी जगामध्ये संत असं राहते. जगात काही काही संत दगडच मारितात. तर आपण बाबाजींकडे जायचो, बा काठीनेच मारायचे दगड, जे हातात येईल त्याने मारायचे. पण जो टिकला ना त्याच्या आयुष्याचं कल्याणच झालं. जो संतांजवळ टिकला ना मार खाऊन, पण त्याचं कल्याणच ते करून देणार. पण मग ते ओळखू येत नाही असे संत, मग ओळखायचे कसे? हा एक प्रश्न आहे. मग त्याला एक असं साधन आहे, ज्याच्या जीवनात सद्गुरू नाही ना, त्यांनी गोंधळकर महाराजांनी त्याला पर्याय सांगितला का हनुमंतराय ना, प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर आहे, त्याला गुरु मानायचं त्या बाबाला आणि त्याची सेवा करीत राहायची. एक दिवस असं येईल का माझ्या विठोबाचा पैसा प्रेम बाबा, आपणच देव, मग त्याला दया येते भगवान परमात्मा आपली सेवा. कारण इथं सांगितलं सेवा हा दारवंटा. सेवा करून 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 एक दिवस भगवान परमात्म्याला दया येते आणि तोच आपल्या गुरुच्या रूपामध्ये येतो. कोण? भगवान परमात्मा. कोणाच्या रूपात आला? आपल्या गुरुच्या. कोण? कळालं का? एवढं जरी कळालं ना का दादा आले व आपल्या घरामध्ये. दादा कृष्ण वेगळा नाही आहे, दादा भगवान परमात्मा वेगळा नाही. कारण अभंग जर पाहिले तर माझ्या विठोबाचा तोच भगवान परमात्मा माझ्या सद्गुरूंच्या रूपात ते ज्ञान घरापर्यंत देण्यासाठी आला. एवढं जरी कळालं ना आपल्या जीवनाचं सार्थक होईल. माझे सद्गुरू, गुरुविना देव नाही तुझा. पाहता त्रैलोक्यामध्ये दुसरा देव नाही म्हणले माऊली सांगतात गुरुशिवाय. आणि आपल्याला अजून लय देव लागत आहेत. गुरु आपल्या घरी आले तरी आपण हिंडतो. हिंडू नये असं आपलं मत नाही, समजून हिंडावा, करावं तीर्थयात्रा करावं, वाऱ्या पण समजून कळून मग फिरावा. म्हणून संतांची आपल्याला सेवा नाही जरी ओळखू आले संत, काळजी करायची नाही.
एक भगवंतांनी नियोजन करून ठेवलेलं आहे का तुमचं भाग्य जेव्हा उदयाला येईल ना, पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख होतो कायसा, संत चरण पावलो. मग पुढं फिटत असतं आपल्या जीवनाचं. ठाईचं बेसून करा एकच तर तुम्ही जिथं आहे ना, जे तुमचं कर्म आहे, ज्याचं जे कर्म असेल ते कर्म करता करता भगवंताची सेवा करा, नामस्मरण करा, उपासना करा. काय तुमचा नित्यनेम असेल, ज्ञानेश्वरी वाचा, ग्रंथ वाचा, भजन करा. काय नित्यनेम असेल, फक्त आवडीने भावे हरी नाम घेसी, प्रेमाने भजन करा, आवडीने भजन करा. तर सद्गुरू चालत तुमच्या घरी येतील तुम्हाला अनुग्रह द्यायला, तुम्हाला उपदेश करायला. ते ज्ञानाचा पुरवठा म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञानाचा साठा आहे, सेवा करावं लागेल. मात्र संतांची सेवा करावं लागेल. आता सेवा करायची मग जा सोडून जा बेटामध्ये जमन का, हे कोणा करायचं म्हणजे सेवा करायची. मग कशी करायची, अरे सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदाभेद काम निवारुनी, न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघीची घरी बैसली या. मग कशी सेवा करायची, देवाचीच नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी. किती भक्ती सोपी आहे, काही अवघडात पडायचं काम आहे का, घाबरून जायचं काही काम आहे का, नाही. अशी भक्ती केल्यानंतर तुका म्हणे होय भावीची संतोषी, मग संतुष्ट होतो भगवान परमात्मा. आणि मग स्वतः सद्गुरूंच्या रूपामध्ये पावर कमी करून थोडी मेन लाईनवर आकडा टाकीतो का आपण, मेन लाईनवर टाकता येईल का, जाळंदूर संगच निघन म्हणून ती थोडीशी ट्रान्सफॉर्मरमध्ये येते. तिकडून मग अजून पावर कमी करून मग मग आता इथे राहिले आपल्याला शांत वाटत, गारवार आलं. तसं तोच भगवान परमात्म्याला दया येतील, मग थोडा तो छोटा होतो आपल्यासाठी, आपल्यासारखा होतो. तसं जर झालं तर इकडं गर्दी पुरली असती का शंखचक्र घेऊन आला असतं इकडं, तर गर्दी पडली नसती, चेंगराचिंगरी झाली असती. म्हणून तो काय करतो, थोड्या सामान्य रूपामध्ये आपल्यासारखं होऊन येतो आणि आपल्याला ते ज्ञान भगवान परमात्मा देतो. पण सेवा त्याची करावी लागते, म्हणजे नामस्मरण करायचं. जसं येईन तसं या 8 प्रारंभाची मुठकी निमिषभरी थोडंफार आपलं काम करून जेवढं वेळ जमन ना, तेवढं आवडीने प्रेमाने नामस्मरण करा. सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सोबटा. मग भगवान परमात्म्यालाच करतळी आवळे तैसा हरी, भगवंताची संत आपली भेट घालून देतात. उजळले भाग्य आता, अवघी चिंता काही चिंता काळजी राहत नाही. मग फक्त नामस्मरण करायचं. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ म्हणजे देवाची आपली भेट घालून देतात. मग म्हणून येथे सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सोबटा ओळगणी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सका. अभिमान गर्व भगवंताला संतांना चालत नाही. तेवढे एक पथ्य पाळायचं भाऊ, म्हणजे आपण साधक म्हणून, शिष्य म्हणून, दास म्हणून सेवा करायची. संतांजवळ आपली पाटीलकी चालत नाही, आपली संपत्ती चालत नाही, आपला लय मोठा बंगला चालत नाही, लय गाड्या घोड्या लय जमिनी बा ते चालत नाही, लय मंत्री बा मोठा काही चालत नाही. तिथं फक्त आहे ना, लीन झाला भूता त्याने कोंडिले अनंता, लहानपण देगा द्यावा. तुका म्हणे जाण भावे लहान, लहान झालं तर देव त्याला भेटला समजायचं. आणि आपल्याला नेमकं तेवढा कटाळा आहे, आपल्याला मोठं व्हावं वाटतं, आपल्याला काहीतरी महाराज व्हावं वाटतं, प्रवचनकार व्हावं वाटतं, कथाकार व्हावं वाटतं, लई मोठं काहीतरी व्हावं लागतं. आणि देव भेटायला लहान व्हावं लागतं. हे वर्म थोडंसं जर कळालं ना, तर मग सहज या गोष्टी शक्य आहे. मग अशा प्रकारे जर सेवा केली तर मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले, ज्याने अंतकरण बोधले संकल्पना आहे. मग अशी कृपा जर झाली ना, तर मग भगवंत आपल्याला दर्शन देतो. महाराज नवे नवे भगवान परमात्म्याचं आपण दोघं एकच आहे, हा शिष्याचा भाव तयार होतो. मग आता हे पुढं लई भारी आहे, पण आपला वेळ संपला, आपण पाहू नंतर कधीतरी. मग माऊली म्हणला, जरी कल्मशाचा आगरू तो भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊ नाससी. म्हणजे तू पातकांचा आगर, भ्रांतीचा समुद्र अथवा भ्रमाचा पर्वत जरी असला, म्हणजे तो कितीही अज्ञानी असू द्या, किती त्याला भ्रांती, किती त्याला शंका असू द्या, किती तो विषयात आसक्त असू द्या, किती पापी असू द्या. वाल्या एवढं तर आपण केलं नाही, वाल्याकडे एवढं केलं का आपण? तुमच्या आपल्यापैकी कोणी वाल्या आजामेळा इतकं केलं का पाप? नाही केलं. आपण काय केलं महाराज? ते श्रीपाद बाबा सांगायचे, अरे पिऊन पिऊन एखादा टँकर प्याला असेल ना काय केलं असं? वाल्या इतकं तर नाही केलं ना. खाऊन खाऊन एखादा डंपर खाल्ला असं मोठं, किती खाल्ला असन खाऊन खाऊन, किती प्याला असन. वाल्या इतकं तर नाही केलं ना आपण. वाल्याचं जर वाल्मिकी ऋषी होऊ शकता, केले रामायण रामाआधी काय अधिकार प्राप्त झाला, आपला का नाही होऊ शकत? हे फक्त मनात संशय हा घालवायचा आणि ते काम संत करतात. म्हणून संतांची सेवा करायची आणि त्यांना शरण जायचं. मग ते आपल्याला शरण गेलो का आपल्याला अनुग्रह देतील, शांत हो आपण. म्हणून तू कसा जरी असला
तर तरी ज्ञानाच्या शक्तीपुढे ते सर्व तुच्छ आहे. म्हणले आता सगळीकडे लई मोठं जंगल आहे, 50 एकराचं जंगल आहे. आणि काडीच पेटी केवढ्याची आहे? 1 रुपयाची काडीच पेटी. किती काड्या राहतात त्याच्यात? 100 काड्या राहत असतील. एका काडीची किंमत काय? 1 रुपयाला जर काडीच पेटी म्हणली, एका काडीची किंमत काय? 1 पैशापेक्षा कमी तिची किंमत. आणि म्हणले 100 एकराचं जंगल आहे, ही एवढी एवढी काडी काय करीन होते जंगलाला? पेटून पावर काय करीन? अहो किती जंगल असू द्या ना, म्हणले अरे किती पाप असू द्या, हो का दुराचारी विषय असक्त संत कृपे त्या माऊलींनी ओव्या लय भारी वाजलेल्या. म्हणून तरी अनुताप तीर्थीन आला. काय ओवी ती? अनुताप न्हाऊनी मजा आता आला. नाही, अनुताप तीर्थीन आला न्हाऊनी मजा आता आला सर्व भावे. त्याचा पूर्वार्ध लयच भारी. आता ते असे टायमाला आठवण हा या लागी दुष्कृती जरी झाला, अनुताप तीर्थी किती दुष्कृती तो असू द्या, पण त्याला पश्चाताप जर झाला ना केलेल्या कर्माचा, अरे मी वाईट केलं बरं का आजपर्यंत, आणि पश्चाताप झाला, पश्चातापाच्या अग्नीने ते सगळं अंतकरणातली सगळी गबाळ ते जळून जात असतं, शुद्ध होतं अंतकरण. यालागी दुष्कृती जरी झाला, अनुताप तीर्थीन आला न्हाऊनी मजा त्याला सर्व भावे. तो सर्व भावाने जेव्हा भगवंताला शरण गेला ना, मग म्हणले काय होईल ज्ञानाने? अरे ज्ञानाने काय नोहे केले एका चिंतित विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. ज्ञान काय करणार नाही, किती पाप असलं तर क्षणामध्ये भस्म करून टाकायचे ताकद या नामामध्ये, या ज्ञानामध्ये. म्हणून असं हे ज्ञान आहे. अर्जुनाला भेटलं आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला भेटलं. कोणत्या निमित्ताने? हा परिवार. काय आड नाही पाहुण्यांचं लेकरवाळे हे भक्तीच्या पोटी. हा ते बोध हा पुत्र जोपर्यंत निर्माण होत नाही ना, बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी, तोपर्यंत लेकरवाळ होत नाही बरं का. आपण पण आता आडनावानी झाले तुम्ही लेकरवाळे, काय हरकत नाही, पण हा बोधपुत्र आता निर्माण झाला पाहिजे, तेव्हा खरे लेकरवाळे हो आपण. बोधपुत्र संत म्हणले ना, बोधपुत्र, तो कुठं होतं? भक्तीच्या पोटात होतो तो बोध. म्हणून भक्ती केल्यानंतर तो बोध आहे, तो अनुग्रह आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. त्या संत ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आपण गेल्या पाहिजे महाराज. असं काहीतरी नियोजन करायचं. म्हणून हा लेकरवाळे परिवार. आणि आता तुमचा संबंध अशा ठिकाणी झाला ना, फार सात्विक परिवार आहे हा, आणि तुमचा सात्विक परिवार होता, त्याच्यामुळेच हे गुण जुळाले ना. गुण जुळाल्याशिवाय पुढचे संबंध होतं का? नाही. म्हणून सीतामातासारखी तुम्हाला सून भेटली, तिला जीव लावा. आणि हे पण कौशल्य मातासारखे, दशरथ राजासारखे, तिला पण सांभाळा. कारण काय माहिती आहे का, एक वेळेस आता आईवडिलांना नाही लक्ष दिलं तर चालेल, पण आता हे आपले आईवडील आहे, यांना त्यांच्यापेक्षा जास्त जपायचं. कारण तेच आपल्या आईवडील आहे. आता आपलंच कुटुंब आहे. आता हे असं समजून प्रपंच करायचं, आनंदाने संसार नामस्मरण करता 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 सुखाने प्रपंच करायचा. असं वाटलं नाही पाहिजे काहीच. कलियुगामध्ये फार अवघड काम झालं आहे आता. पण आपल्याकडं ज्ञान आहे, आणि का हे लक्षणं असतात बरं का. आता कोण कोणाच्या धंदीत, कोण कोणाच्या मस्तीत, कोण कोणाच्या मस्तीत, कोण आमरस करतं, कोण धोंडा करतं, कोण डीजे वाजवतं, कोण काय करतं, कोण काय करतं. पण भाग्यवान परिवार आहे का तुम्हाला सत्संग करावा असं वाटतो. संतांचे विचार, ज्ञानेश्वरी ऐकावं वाटते. दादांचे उपकार आहे बरं का हे. पांडुरंग दादा, पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांनी हे इवलेचे रोप लागलेले जरी त्याचा वेळी गेला. जगणारी फार संतांची कृपा असते बरं का. पण त्या माध्यमातून येऊन आपल्यावर कृपा करून जाते, मी सांगता येत नाही. म्हणून सुंदर परिवार आहे, सगळे आपलेच माणसं आहे. जीव लावायचं सगळ्यांना, परस्परामध्ये आपले जरी प्रेम राहिलं ना, आपलं झाला परमार्थ. हे संत त्यांना जगाचा उद्धार करायचा होता, म्हणून त्यांना एवढा त्रास झाला. आपल्याला काय, आपलं कुटुंब आनंदात राहिलं, भरपूर झालं. म्हणून सुंदर असं परिवार आहे, समाधान वाटतं, समाधान वाटतं. असे परिवार, शुद्ध सात्विक परिवार जर पाहिला ना. आणि आता या ताईची तळमळ, काय भगवंताचं नियोजन आहे. ती बिचारी, तिला वाटत असेल मी जंगलात पडले का काय एकटी. महाराज भागलिया मज वाहतील कडीये त्यांची जोडे. जेव्हा साधक चालता 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 थकून जातो ना महाराज, संत त्याला उचलून घेतात कडेवर, पण त्याला शेवटच्या पदापर्यंत पोहोचवत. असं तेवढं ध्यानात ठेवायचं. कधीच निराश व्हायचं नाही जीवनामध्ये, कधीच नाही.
बाबा अशी परिस्थिती निर्माण झाली, आता काय करायचं, काहीच नाही महाराज. आपला पाठी राखा, भगवंत आहे, मागे पुढे उभा राही सांभाळी. अरे तो स्वतः आपल्या आघात सहन करतो मारवण, आपल्याला सांभाळतो, काय काळजी करायची गरज आहे. म्हणून असा सुंदर हा परिवार आहे. दोन्ही परिवारांना धन्यवाद. त्या निमित्ताने आम्हाला थोडी सेवा करायची संधी भेटली. आता प्रसाद हा काय भाग्यवंत घरी भजन पूजन त्याची वाट आहे. रघुनंदन जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, सगळं मिळेल महाराज, तुम्हाला सगळं मिळेल. पण हे शुद्ध ज्ञान आहे ना, कोणी सांगायला मोठं नाही महाराज. सगळं जिकडं तिकडं बाजार झालेला आहे. म्हणून हे एवढ्या कलीच्या तडाख्यामध्ये तुम्ही या किनाऱ्याला येऊन पोचले ना, जया सद्गुरू तारू पुढे. पुढच्या श्लोकामध्ये ते आहे ते एकच लीला तरले, जे सर्व भावे मज बदले, काय आईलीच तरी सरले मायाला. म्हणून तुमचं भाग्यवान परिवार हे सगळ्यांना धन्यवाद देऊ आणि सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिकावधे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ जय ज्ञानेश्वर.